अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण निरूपण ही जी आपली एक प्रकारची मालिका चालली आहे, त्याच्यामध्ये निरूपणाचा हा क्रमांक बराच पुढचा आहे आणि त्याच्यामध्ये आपला नवम स्कंध चाललेला आहे. त्या नवम स्कंधात गेल्या शनिवारी बोलताना आपण एक महत्त्वाचं विधान केलं होतं. ते म्हणजे आपली जी जी दैवत असतात, आराध्य दैवत ज्यांची आपण पूजा करतो, यात्रा जत्रा करतो, पालख्या निघतात, ही जी आपली दैवत असतात त्याच्यामध्ये काही दैवत लोकदैवत असतात आणि काही दैवत ही अभिजनीय अभिजनीय अशी दैवत असतात. खूपदा लोकदैवत आणि अभिजनीय दैवत यांचा संगम होतो. हा विषय संपत आला होता गेल्या आणि परशुरामाची आई एकवीरा रेणुका ही मुळामध्ये लोकदेवता असताना ती प्रकृती, पुरुष प्रकृती अशा प्रकारच्या उच्च पदाला पोचलेली आपल्याला दिसते. रेणुका म्हणजेच कर्नाटकातली यल्लम्मा, म्हणजेच आंबा, म्हणजेच पार्वती, म्हणजेच लक्ष्मी. हे तुम्ही शब्द उच्चारले तर तुमच्या लक्षामध्ये येईल की अभिजन आणि लोकदैवत यांचं एकत्रीकरण कसं होतं. किंवा लोकदैवत म्हटली तर खंडोबा, ज्योतिबा, मंधारी मार्तंड, म्हसोबा किंवा म्हातोबा यासारखी लोकदैवत असतात आणि ती लोकदैवत नंतर आपण शिवशंकराचीच अवतार मानतो. म्हणजे पालीचा खंडोबा असो त्या कोल्हापूरचा ज्योतिबा असो, ही अभिजन दैवत होताना एका शिवशंकराचे अवतार बनतात. म्हणजे लोकदैवत आणि अभिजन दैवत ही एकमेकांमध्ये मिसळतात अशी एक दैवतशास्त्रीय प्रक्रिया आहे. दैवतशास्त्रीय प्रक्रिया आहे. मी या सगळ्यांचा उल्लेख मी केला होता आणि रेणुकेचं महत्त्व तुम्हाला सांगितलं होतं की अंबेजोगाईची जोगेश्वरी असो, कोल्हापूरची अंबाबाई असो, त्र्यंबकेश्वराची चतुश्रुंगीची देवता असो आणि माहूरची रेणुका असो, 3.5 पीठ जर आपण बघायला लागलो तर त्यामध्ये अंबा, पार्वती, कोल्हापूरची महालक्ष्मी. आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीबाबत अधिक बोलत नाही कारण खूप खोलात जावं लागेल, पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीबद्दल एक वादविवाद सुद्धा आहे की ती पार्वती आहे का महालक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी आहे. जर ती पार्वती असेल तर विष्णू पत्नी म्हणून तिला जो शालू येतो बालाजीकडून, अलीकडे त्याचं खूपच महत्त्व वाढलेलं दिसतं. याचा नेमका अर्थ कसा लावायचा? सगळे एकच आहे. सर्व देवो नमस्कारः केशवं प्रति गच्छति. या अर्थानं हे सगळं बरोबर आहे. परंतु दैवतशास्त्री विचार करायला लागलो तर मनामध्ये काही शंका निर्माण होतात. पण या विषयात आता मी जास्त बोलत नाही तर खूप बोलावं लागतं. मला एवढ्याच मुद्द्यात आता इंग्रजीमध्ये ट्रेस म्हणतो आपण, एक प्रकारचं तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. ते म्हणजे रेणुका एकवीरा ही मुळामध्ये लोक देवता असताना ती जमदग्नी ऋषींची पत्नी ठरते
की परशुराम हा विष्णूच्या 6व्या अवताराची आई ठरते. हे भागवताने जे काही केलेलं आहे हे निश्चितपणे, ज्याला आपण नेमके शब्द वापरायचे तर संकर म्हणतो, हायब्रिड म्हणतो, यासारखाच प्रकार आहे. पण त्याला दैवतशास्त्रीयदृष्ट्या संकर म्हणायचं नाही, संगम म्हणायचं. संकर म्हटलं तर संकरो नरका देव अशी गीतेची भाषा आहे. संकर नाही म्हणायचं, संगम म्हणायचं, समन्वय म्हणायचं, सम्यक अन्वय म्हणायचं. इतका मुद्दा गेला की आपण पाहिला होता. आता अनुसंधान झालं, पुढे जाऊया. पती पत्नी, ऋषी आणि ऋषिका. गेल्या तिकडे सांगितलं स्त्री पत्नी असेल तर ऋषिका. तर ऋषी आणि ऋषिका, जमदग्नी रेणुका यांचा संसार मोठा सुखा समाधानाने चालला. त्यांना 6 पुत्र झाले. त्यातल्या थोरल्या पुत्राचं नाव वसुमत असाय. वसुमत काय नेमकं? वसुदेव, वासुदेव हे शब्द आठवतात. जसे आपण अष्टदिक्पाल मानतो तसेच अष्टवसू पण आहे. या अष्टवसूंचा संबंध भीष्माचार्यांशी आहे, हेही आपल्याला माहिती आहे. हे ध्यानामध्ये घेतलं की परशुरामाच्या भावांचं नाव वसुमंत का, त्याचं उलगडा होऊ शकतं. आणि हा मोठा भाऊ आहे वसुमंत. मधल्यांची नावं फारशी माहिती नाही, पण 6वा आणि शेवटचा जर कोण असेल तर तो परशुराम. नावच कसं आलं बघा. राम, रमवती, रमयती तो राम असतो, रमविणे तो राम असतो, आकर्षित करणे तो कृष्ण असतो. मग आम्हाला पुढे रघुकुलातला राम माहिती आहे, तो यायचा आहे अजून 7वा अवतार. मग 6व्या अवतारामध्ये जो राम आला त्याला परशुराम नाव का मिळालं? तर बलराम हे आम्हाला माहिती आहे जो पुढे येणार आहे. परशुराम नाव का मिळालं? एखाद्या व्यक्तिमत्वाच्या शस्त्राचा उल्लेख त्याच्या नामाभिधानात व्हावा ही गोष्ट साधी नाही आहे. कृष्णाला सुदर्शन चक्रधारी आपण म्हणतो, पण सुदर्शन चक्रधारी नाव फार मोठं नाही आहे. पण परशुरामाचं मात्र परशुराम हे नावच मोठं आहे. असं का असावं? तर परशु म्हणजे आपण लाकूड तोड्याच्या हातामध्ये जी कुऱ्हाड पाहतो तेवढी नाही आहे. त्या कुऱ्हाडीचं पातळ तुलनेनं लहान असतं. ज्याला परशु म्हणतात तो डोळ्यासमोर आणा, त्याचं पातळ बरंच मोठं असतं. आणि रामाच्या अवतारामध्ये म्हणजे परशुरामाच्या अवतारामध्ये जेवढं अहिंसेला महत्व आहे ऋषी म्हणून, तेवढं सहस्रार्जुनाला शिक्षा करावी लागली म्हणजे हिंसेलाही महत्व आहे. इथं मनाला जितकं महत्व आहे तेवढंच मनाकडून होणाऱ्या कृतीला पण महत्व आहे. त्या कृतीसाठी वापरलेल्या शस्त्राला पण महत्व आहे. आणि मग ते शस्त्रच इतकं अन्यायाच्या निवारणासाठी गरजेचं झालं की परशु हे शस्त्र असून शस्त्रधारी परशुरामाचं ते व्यवच्छेदक लक्षण झालं. म्हणजे परशु शिवाय परशुराम हा तुम्हाला मला पटणाराच नाही. खरं सहस्रार्जुनाला शिक्षा करणं हे परशुरामाच्या जीवनातलं एक काम, पण ते एक काम इतकं महत्वाचं झालं की नंतर 8व्या अवतारात श्रीकृष्णानं म्हणावं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ते काम रावण वधातून, अन्यायाचा प्रतिकार रावण वधातून 7व्या अवताराने करायला लागलाय, कंस वधातून 8व्या अवताराने करायला लागलाय, आणि सहस्रार्जुनाचा वधच करावा लागला आणि हात तोडावे लागले 6व्या अवतारातही करावा लागला. तिथं रामबाण प्रसिद्ध आहे, तिथं सुदर्शन चक्र प्रसिद्ध आहे, आणि तिथं परशु महत्वाचा आहे.
त्याचं नाव परशुराम आहे. हेही आपल्याला त्या नावाचं जे वैशिष्ट्य आहे ते लक्षामध्ये घेतलं पाहिजे. पिता जमदग्नी, माता रेणुका, भाऊ वसुमत आणि स्वतःचं नाव परशुराम, अशा प्रकारचा संसार चालला. त्याच्या जीवनात आपद धर्म म्हणून, इच्छा नव्हती पण आपद धर्म म्हणून एक संकट आलं आणि त्या संकटाचा नाश त्याला करावा लागला. तो म्हणजे सहस्रार्जुन नावाचा हैहय कुलातला एक राजा. आपण दोन कुलं बघितली, सूर्यवंश आणि चंद्रवंश, त्याचं चाललेलं आहे. पण जसं यादव कुल आहे, यादव कुलामध्ये सुद्धा वृष्णी कुल आहे, भोज कुल आहे, तसं सोमवंश, सूर्यवंश, चंद्रवंश यांचीच उपनदी असावी अशा प्रकारचे जे वंश असतील. मूळ एकच पण शाखा भिन्न. असा एक हैहय नावाचा वंश आहे. नाव तर वेगळं आहे पण त्या हैहय वंशात सहस्रार्जुन नावाचा एक राजा जन्मास आला. पुन्हा गंमत बघा, आपला अर्जुन माहिती आहे महाभारतातला, हा तर आधीचा अर्जुन आहे. मग याला नुसतं अर्जुन न म्हणता सहस्रार्जुन का म्हणायला लागले? तर जसं परशुरामामध्ये परशु वैशिष्ट्य आहे, तर सहस्रार्जुनामध्ये त्याला 1000 हात होते हे वैशिष्ट्य. आणि त्या कालखंडातली योद्ध्यांची लढाई द्वंद्व युद्ध होती, शस्त्राघात होता, धनुष्य बाणाची लढाई होती. अशा वेळेला ज्याच्याकडे बाहू अधिक आणि बाहुबल अधिक तो लढाईमध्ये योद्धा ठरणार, अजिंक्य ठरणार, हे साहजिक आहे. कल्पनाही असू शकेल भागवतकारांनी केलेली की 100 नव्हे 1000 हात असणारा एक राजा आहे, त्याचं नाव सहस्रार्जुन. हा मुळामध्ये वाईट नाहीये, हा फार मोठा दत्त भक्त आहे. आपल्या दत्तात्रेयाचे काही शिष्य मोठे प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ पुढं एकादशी स्कंद येईल, एकनाथी भागवत, त्याच्यामध्ये दत्तात्रेयांचे 24 गुरु येतील आणि त्या ठिकाणचे दत्तात्रेय हे यदु अवधूत संवाद याच्यातून आलेले. अवधूत म्हणजे दत्तात्रेयच, यदु हा राजा आहे, त्याच्यापासूनच यादव आले आणि कृष्ण त्या यादव वंशातलाच आहे. म्हणजे यदु आणि दत्तात्रेय ही एक जोडी झाली. नंतरच्या कालखंडामध्ये एकनाथांचे गुरु जे जनार्दन स्वामी आहेत, तेही दत्तात्रेयाचे फार मोठे भक्त आहेत. कार्तवीर्य असाही उल्लेख येतो. तो सहस्रार्जुनाचं पर्यायी नाम आहे का दुसरा कोणी राजा आहे हा वादाचा विषय. पण सहस्रार्जुन, कार्तवीर्य, जनार्दन स्वामी हे दत्तात्रेयांचे अत्यंत नावाजलेले असे शिष्य. सहज विचार करा, रावण नंतर वैद्य झाला, पण रावणानं रचलेलं शिवमहिम्न स्तोत्र आहे की काय असाही प्रश्न करू शकतो. रावण हा शंकराचा मोठा भक्त आहे. तसं ज्या सहस्रार्जुनानंतर शिक्षा होणार आहे तो मुळामध्ये दत्तात्रेयांचा अत्यंत मोठा भक्त आहे. जे भक्तीचा अंग बळकट आहे, तो पराक्रमी क्षत्रिय राजा आहे. त्यानं साक्षात विष्णूची उपासना न करता, परब्रह्माची उपासना न करता, त्याचा एक मोठा अंशावतार म्हणजे दत्तात्रेय. आता गंमत आहे, भागवत म्हणते दत्तात्रेय म्हणजे अंशावतार, आणि आम्ही तर काय म्हणतो, दत्तात्रेय म्हणजे 3 देवांचा संगम. कसे एकमेकांत मतप्रवाह वेगवेगळे असतात बघा. भागवतात स्पष्ट म्हटलंय की या सहस्रार्जुनानं परमात्मा म्हणजे विष्णू मानला तर त्याचा जो अंशावतार म्हणजे दत्तात्रेय. का असं आहे की दत्तात्रेय 2 प्रकारचे आहेत, एक त्रिमुखी दत्तात्रेय आणि एकमुखी दत्तात्रेय. महानुभाव संप्रदाय घेतला,
वारकरीने महान भाव संप्रदाय घेतला तर तो एकमुखी दत्त मानतो. मग असं आहे का एकमुखी दत्तात्रय म्हणजे अंशावतार आणि त्रिमुखी दत्तात्रय म्हणजे तिन्ही देवांचा संगम. मी तुमच्या समोर फक्त मुद्दे ठेवतो, तुमच्या विचाराला चालना देतो. मी माझं मत कुठेच सांगत नाहीये. ही म्हटलं तर हुशारी तुमच्या लक्षामध्ये आली असेल, तर मला स्वतःला कुठल्याच मताला बांधून घ्यायचं नाही. तुम्ही विचार केला नाही तर मग परब्रह्मावतार आणि अंशावतार या दोन शब्दामध्ये फरक पडतो. भागवतकार एवढा सांगताय की अंशावतार असणाऱ्या दत्तात्रेयांची सेवा करून त्या सहस्रार्जुनानं फार मोठं सामर्थ्य मिळवलं असं लक्षामध्ये येतं. किती मोठं त्यानं सामर्थ्य मिळवलं बरं, तर 5-6 प्रकारे काय वरदान मिळवावं तर या सहस्रार्जुनासारखं. भक्त कसा असावा सहस्रार्जुनासारखा, देवाकडे कसं मागावं सहस्रार्जुनासारखं. आपण लक्षात ठेवूया काय काय मिळवलं बघा. पहिली गोष्ट, मानव म्हणतो की 2 हात असतात, भगवंताला 4 हात असतात. याने त्याच्या पलीकडे उडी मारून स्वतःला 1000 हात मिळवले दत्तात्रेयांच्याकडून. नावच मिळालं सहस्रार्जुन. दुसरा वर मागून घेतला की लढाई मी जेव्हा करेन त्या शत्रूच्या बाबतीत मी अजिंक्य असलो पाहिजे. किती छान वरदान आहे. शत्रूशी लढताना मी अजिंक्य असलो पाहिजे. माझ्या इंद्रियांची शक्ती ही अकुंठित असली पाहिजे. हे काय वरदान आहे बघा. तो राजा आहे ना, मग तरुणपणी मध्यम वयात त्याचं बाहुबल चांगलं असेल, पण उद्या तो जेव्हा 60 ओलांडून म्हातारा होईल तेव्हा इंद्रियांची शक्ती क्षीण होणार. पण मागूनच घेतलंय कायम तरुण राहिलं पाहिजे. याच्यानंतर भेटणार आहे. कायम तरुण राहायचे शब्द आहे इंद्रियांची अकुंठित, अडथळाच नाही, अकुंठित शक्ती. आता यादीच वाचत जाऊया. अपार संपत्ती, मोठे शारीरिक बळ, पराक्रम, तेज, कीर्ती हे सगळं वरदान मिळालं पाहिजे. पुन्हा योग सिद्धी मिळाली पाहिजे. दत्तात्रेयात मोठे वैशिष्ट्य पूर्ण आहे. योग आपल्याला माहिती आहे, योग सिद्धी अनेक प्रकारचे असतात. अणिमा, लघिमा, गरिमा यासारख्या अष्टमहासिद्धी पण आहेत. अष्टमहासिद्धी हे सगळं योगाचं ऐश्वर मला मिळालं पाहिजे. मला कधीही विराट रूप घेता आलं पाहिजे आणि कधीही सूक्ष्म रूप घेता आलं पाहिजे. मला वायुदेवाप्रमाणे सर्वत्र संचार करता आला पाहिजे. तो हिरण्यकश्यप आठवतो का बघा. इथं मारायला नको, तिथं मारायला नको, हे जसं आहे ना तशी हुशारी आहे. वायुदेवाप्रमाणे मला सर्वत्र संचार करता आला पाहिजे. एवढं दत्तात्रेयाकडनं सहस्रार्जुनानं मागून घेतलं. आणि मग हळूहळू त्याची वृत्ती चांगली होती की हळूहळू एक प्रकारचा गर्व किंवा अहंकार प्राप्त होऊन माणूस कसा बदलत जातो याचा एकच नमुना भागवतकारांनी सांगितलाय. त्या सहस्रार्जुन म्हणे कधी कधी, नेहमी नाही पण कधी कधी गंमत म्हणून आपल्या 1000 हातांनी नद्यांचे प्रवाह अडवायचा आणि मग नद्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची त्रेधा तिरपीट कशी उडते ही बघत बसायचा गंमत म्हणून. आता हे राजाच्या दृष्टीने विचार करता सहस्र बाहू जे मिळाले त्यांचा दुरुपयोग आहे. ते का सांगतो तर पुढे तो अत्यंत चुकीची गोष्ट करणार आहे. माणसाच्यातून एकदम चुकीची गोष्ट घडत नाही. त्याची सुरुवात कुठेतरी आधी होते. त्याचा हा नमुना आहे की नद्यांचे प्रवाह अडवणं. आणि अखेर महाभारत भागवतकार सांगतात की एकदा मृगया करण्यासाठी राजे लोकांना परवानगी आहे शिकारीची, तर मृगया करण्यासाठी वनात गेला असताना बरोबर 400-500 तरी किमान सैन्य असताना मृगया करून थकल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी सहजपणे राजधानीमध्ये परताना उशीर झाला असता तर सहजपणे त्यानं जमदग्नी ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला. आपल्याकडं परंपरेमध्ये मोठं छान आहे.
गौतम बुद्धांच्या कालखंडात ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याकडे गणराज्यांचा उल्लेख आहे. गणराज्य आज एक भारतीय प्रजासत्ताक म्हणजे गणराज्यच आहे. आपल्याला चुकून जर भ्रम होत असला की आपण गणराज्य म्हणजे लोकशाही ते इंग्लंड किंवा अमेरिकेकडून घेतलेली आहे, तर ती चुकीची गोष्ट आहे. गौतम बुद्धांचा काळ इसवी सन पूर्व 500-600. त्यांच्या कालखंडामध्ये शाक्य कुळ असेल, अन्य कुळ असतील, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारे राज्यपद्धती आहे. एक सम्राट राजा असणारी एकल पद्धती, एकल पद्धती. दुसरी, जे त्या राज्यातले व्यापारी असतात, बुद्धिमान असतात, त्यांना श्रेष्ठी म्हणतात. असे 10-12 श्रेष्ठी एकत्र येऊन शिष्ट जन सत्ताक पद्धती. जसं खेड्यामध्ये पंच असतात आणि मग सरपंच असतो. आणि तिसरी जी असते ती गणराज्य पद्धती. पहिली राजसत्ता, दुसरी श्रेष्ठी सत्ता आणि तिसरी गणराज्य. म्हणजे प्रत्येक महत्वाच्या गोष्टीसाठी राजधानीतल्या नागरिकांची सभा भरवून निर्णय घ्यायचा. अशी आपल्याकडे गणराज्यात प्रत्येक गोष्टीला नव्हे. सरपंच ही भाषा अलीकडची आहे. गावचा पाटील मध्ययुगी नाही. काही निर्णय खालच्या खाली होतात, पण ज्याला पॉलिसी मॅटर आपण म्हणतो, महत्वाची गोष्ट आहे, तेव्हा सभा भरवली जायची. अशा गणराज्याच्या सभेचे उल्लेख आहेत. मुद्दाम तुम्हाला बाहेर जाऊन सांगतो, गौतमानंतर गौतम बुद्धांची जी सूत्र आहेत, त्या कथा आहेत, त्यातून नेमका गौतम बुद्धाचा मार्ग कोणता हे ठरवण्यासाठी अधिकृत राजगृह या ठिकाणी बौद्ध मुनींची सभा भरली होती आणि त्या सभेचा निर्णय पुढे 400-500 वर्ष मानला गेला. हा बौद्ध धर्माचा इतिहास आहे. तर गणराज्य कशी आहे हे पहिलं लक्षात घ्या. एक. दुसरी गोष्ट आपल्याकडे परंपरेने चालू करतो ती फार महत्वाची आहे की नंतरच्या कालखंडात इंग्रजांचा जो मेकॉले होता, त्याने जी शिक्षण पद्धती आणली त्याच्यामध्ये क्लासरूमची पद्धत आपल्याकडे सुरू झाली. त्याच्यापूर्वी आपल्याकडे शाळा, वर्ग, क्लासरूम, शाळा, कॉलेज नव्हती. गुरुकुल होतं. गुरुकुलच नव्हतं, तक्षशिला, नालंदासारखी विद्यापीठ होती जी गुरुकुलांची वाढीव आवृत्ती होती आणि तिथं सगळं शिकवलं जायचं. प्रत्येक गुरुकुलामध्ये सगळं शिकवलं जायचं नाही, पण गुरुकुल ही 1 किंवा 10 ऋषींची अरण्यामध्ये असायची. तिथं त्यांचीच सत्ता चालायची. शिष्य वर्ग ही त्या ठिकाणची प्रजा होती. ऋषिका ही स्वयंपाकघर सांभाळत होती. गायी पाळल्या जात, दूध दुभत्याची सोय होती. कंदमुळं आणली जात, सकाळच्या फलाहाराची सोय होती. आणि शिष्याकरवी रानामध्ये शेती केली जायची. तिथं अन्न ब्रह्माची सोय होती. कुठल्याही गुरुकुलाला कुठल्याही राजाकडून अनुदान मिळत नव्हतं. आणि गुरुकुलामध्ये राजानं सुद्धा प्रवेश करायचा असेल तर आपलं सैन्य, आपली शस्त्र आणि म्हटलं तर पायातले जोडे सुद्धा बाहेर काढून ठेवायचे आणि आश्रमामध्ये प्रवेश करायचा. इतकी सुरेख परंपरा, म्हणजे परस्पर पूरक, परस्पर विरोधक नाही, पण परस्परावलंबी पण नाही. कारण अवलंबन आलं की दास्यता आली, हे लक्षात घ्या. न मागे तयाची रमा होय दासी, नसावे ओशाळ मान देती सकळ. तुम्ही दुसऱ्याकडनं काहीतरी घेतलं की सूक्ष्म तरी बंधन येतच. ऋषींच्यावर कुठलंही बंधन नव्हतं. पण राज्याभिषेकाच्या प्रसंगी राजा म्हणायचा अदंडोस्मी अदंडोस्मी, आणि ऋषी म्हणायचे धर्मदंडोसी धर्मदंडोसी. आता हे सगळं मी काय तुम्हाला सांगितलं, तर याला हरताळ फासायचं काम सहस्रार्जुनानं केलेलं आहे. ते कळावून प्रस्तावना केली, पार्श्वभूमी सांगितली. आता राजा आला, दम भागून आला. खरं तर ते 500 लोक बाहेर असणार थांबलेले.
पण राजा ऋषी राजा आल्यानंतर आपल्या देशाचा भूमिपती आला म्हणून ऋषीनं सहस्रार्जुनाचं स्वागत केलं. त्याच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करणारच होता. पण जमदग्नी म्हणाले, एवढंच कशाला, तुमच्या सगळ्या सैन्याला बोलवा. आणि नुसते क्षुधा शांती नव्हे तर पंगती उठल्या. पंचपक्वानांचं जेवण झालं. दूधच नव्हे तर पाणी सुद्धा अमृतासारखं मिळालं. आणि जे राजवाड्यात मिळत नाही ते दमल्या भागल्या सहस्रार्जुनाला वनामध्ये मिळालं. तो संतुष्ट झाला. त्यांना आशीर्वादही दिले असतील. पण शेवटी माणसामधला सत्वगुण फार फार राहत नाही. रजोगुण डोकं वर काढतो. रजोगुणाला हटवून तामस गुण वर येतो. तसा सहस्रार्जुनाचा आला. त्याने चौकशी केली जमदग्नीच्याकडे की एवढं आमच्या सैन्यासकट सगळ्यांची आदरातिथ्य तुम्ही कसं काय करू शकलाय? तुम्ही तर तपश्चर्या करणारे, जे तपोनिधी हे तुमचं वैभव आहे. म्हणजे सगळं प्रपंचाचं वैभव तुमच्यापाशी कसं राहिलं? तेव्हा जमदग्नी ऋषी प्रामाणिकपणे म्हणाले, माझ्याजवळ ईश्वराच्या कृपेनं कामधेनू आहे. आणि कामधेनू, कल्पवृक्ष, चिंतामणी ह्या प्रकारच्या कवी कल्पना किंवा वस्तुस्थिती अशी आहे की कल्पवृक्षाखाली बसलं सगळंच मिळतं. कामधेनू हे तिच्या मुलीचं नाव नंदिनी असं आहे. तिची सेवा राजा दिलीपानं केली. रघुवंशाचा राजा. या नुसत्या गायी नाहीये, नुसत्या धेनू नाहीये, त्या कामधेनू आहे, अद्वितीय. ती माझ्याकडे आहे. आणि तिनं पंचपक्वानांची व्यवस्था केली. तिनं अमृततुल्य पाण्याची व्यवस्था केली. मी फक्त गीतेच्या भाषेत बोलायचं निमित्त मात्र भव्य सव्य साची. हे बोलणं मोठं छान झालं. पण हे कळण्याची कुवर हा सहस्रार्जुनाची तमोगुण वाढल्यामुळे उरलीच नव्हती. हे इतकं सगळं एका ऋषीपाशी कशाला असायला पाहिजे? हे सगळं राजवैभव असलं पाहिजे असा निर्णय स्वतःच करून क्षुधा शांती करून उपकार केले होते. त्याच्याबद्दल थोडा वेळ तरी कृतज्ञता मनात जागी न ठेवता, जमदग्नी ऋषींशी काही न बोलता सहस्रार्जुनानं हयहय त्याच्या कुळातले जे सैनिक होते त्यांना सांगितलं की कामधेनूचं दाव धरा आणि त्याला फरफटत राजवाड्यामध्ये घेऊन चला. कामधेनूची जागा जमदग्नी ऋषींच्या आश्रमात नाही, सहस्रार्जुनाच्या राजमहालात आहे. भागवतकार सांगतात, अशा प्रकारे फरफटत नेत असताना बरोबर नंदिनी पण होते. कामधेनू आणि नंदिनी आक्रोश करू लागले. पण त्याचा काही परिणाम सहस्रार्जुनावर झाला नाही. कामधेनू फसवली आणि पळवली गेली. काही तास लोटले. जमदग्नी ऋषी गीतेतले स्थितप्रज्ञ असल्यामुळं त्यांना सुखदुःख काय झालं माहिती नाही. रेणुका माता जी आहे तिचीच प्रकृती असल्यामुळं तिला सुखदुःख काय झालं हेही माहिती नाही. पण ती संध्याकाळ गेली. आताही म्हटल्याप्रमाणे जमदग्नी आणि जमदग्नीच्या पत्नीला काय वाटलं भागवतकार हे काय सांगत नाहीये. आणि स्थितप्रज्ञ म्हटल्यानंतर काय सुखदुःख समीकृत्वा लाभा लाभो जया जयो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी परशुराम दुरून कुठून तरी आला आणि परशुरामाला जेव्हा बातमी कळली की आपल्या आई वडिलांचा विरोध डावलून त्यांना न विचारता, नीट ऐका, आश्रमाच्या उपजीविकेचं साधन असणारी जी कामधेनू आहे तिचंच हरण हे सगळ्यात मोठं पाप. विचार करा, उपजीविकेचं दुसऱ्याचं साधन हिरावून घेणं हे महापाप आहे. माणसानं तरी ते करू नये. सहस्रार्जुनानं ते केलं. आणि म्हणून आई वडिलांना नसेल राग आला,
नाव जमदग्नी असून सुद्धा जमदग्नी शांत राहिले असतील, पण त्यांचा पुत्र मात्र शांत राहिला नाही. परशुराम संतापला. कसा संतापला? भागवतकार म्हणतात, नागराजाच्या तेजस्वी फण्यावर जर कोणी पाय दिला तर तो जसा संतापेल तसा संतापला. त्याला अत्यंत प्रिय असणारी तीक्ष्ण कुऱ्हाड म्हणजे तो परशु त्याने सज्ज केला. धनुष्यबाण हे नंतरच्या रामाचं वैशिष्ट्य आहे, पण ते परशुरामाचे वैशिष्ट्य. आणि ढाल तलवार जी शिवकाळामध्ये मिळती आहे ती आत्ता सुद्धा भागवतकार उल्लेखित आहे. अशा तिन्ही शस्त्रांविषयी पुन्हा दृष्टांत घेतो. एखादा क्रोधित सिंह हत्तीच्या कळपावर चालून जावा त्याप्रमाणे एकटा परशुराम हजार हात असणाऱ्या सहस्रार्जुनाच्या हैहय सैन्यावर चालून गेला. सहस्रार्जुन एवढा मदोन्मत्त होता की आपल्याला जाब विचारायला एक माणूस फक्त आलाय, त्याचं नाव जमदग्नी, याचाही त्याला राग आला. आणि मग त्यानं एकट्या परशुरामावर हल्ला करून जाण्यासाठी काहीच तयार केलं. त्याचं विरोधी चित्र बघा. भागवतकार सांगतात, परशुराम कसा अवतरला तर ऋषीप्रमाणे हरणाचं कातडं म्हणजे मृगाजीनं ज्यानं कटीस बांधलेला आहे, ज्याचा जटाभार गंगा यमुनांच्या प्रवाहासारखा सुंदर दिसतो आहे आणि ज्याचं रंगरूप एखाद्या तेजस्वी सूर्यासारखा आहे, असा एकटा पुरुषोत्तम वाटणारा परशुराम माहिष्मती नगरावर, हे नाव आहे सहस्रार्जुनाच्या नगरीचं, एकटा चालून आला. तेव्हा तो एकटा आला याच्याबद्दल संतापलेला सहस्रार्जुन त्यावेळच्या पद्धतीनं जणू काही महायुद्ध करायचे असं ठरवून चतुरंग सेनेसह सज्ज झाला. हा विरोध आहे. हा एकटा आणि चतुरंग सेना हा शब्द आपल्याकडे खास आहे. चतुरंग सेना म्हणजे काय? याच्यात हत्ती आहेत, एक घोडे आहेत, घोड्यावर स्वार आहेत, 3 रथ आहेत आणि 4 पायदळ आहेत. पायदळ, रथ, घोडे आणि हत्ती. हत्ती सामर्थ्य आपल्याकडे भारत देशामध्ये खूप काळ होतं. ग्रीकांनी आक्रमण केलं, शतहुनाने आक्रमण केलं, इस्लाम धर्मीय अरबांनी आक्रमण केलं. त्या कालखंडामध्ये हत्तीचं सामर्थ्य आपलं हळूहळू कमी होते. फार विस्तार करत नाही, पण हत्ती जेवढे बलवान असतात तेवढे हत्ती जर फिरले तर तोट्याचे असतात. हत्तींच्या हालचाली करणं तोट्यात असतं आणि मुख्यतः पाऊस पडत असेल आणि चिखल झाला तर हत्तीचं सैन्य अडचणीचे. अशा अनेक गोष्टी. पण गजदल असणं हे आपल्याकडं सैन्याचं एक भूषण मानलं गेलं. जास्त बोलत नाही, पण पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा भाऊसाहेब पेशवे आणि विश्वासराव पेशवे गजारूढ होते, एवढंच बोलून थांबतो. तर गजदल, अश्वदल, रथ आणि पायदळ ते आता सुद्धा असतं. अशा प्रकारचं चतुरंग सेना घेऊन तो निघाला. भागवतकार आपल्याला भक्ती शिकवतात, समाज निरीक्षण मांडतात, शस्त्रविद्याही देतात आणि तपशीलवार देतात. शस्त्राचे 2 प्रकार आहेत. शस्त्र म्हणजे हातात घेऊन लढणं आणि अस्त्र म्हणजे फेकून मारे. भाला हा एका अर्थानं अस्त्र आहे, पण तो आपणच फेकतो म्हणजे त्याला अस्त्र म्हणत नाही. जे वरच्यावर, आज काय म्हणतो आपण, क्षेपणास्त्र. काल परवाचीच गोष्ट आहे. अरबी समुद्रात नाही म्हणायचं, गेला आपल्याला सांगितलं, सिंधू समुद्रात आपण क्षेपणास्त्राची चाचणी केली. असं ऐकायला मिळालं की सैन्याच्या चाचणीचा दिवस ठरलेला असतो, मग काही मागं पुढे केला जात नाही. असं असणार. पण आत्ता केलेल्या चाचणीनं काय काय घडतंय हे तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं. तर क्षेपणास्त्र, क्षेपण फेकणं, कशा प्रकारे सहस्रार्जुन एकट्या आमच्या परशुरामावर चालून आला. काय काय होतं त्याच्यापाशी? गदा
ढाल तलवारी आणि धनुष्यबाण ही शस्त्र आणि अस्त्रांची नावं ऐका. वृष्टी असे एका अस्त्राचं नाव आहे, वृष्टी. एका अस्त्राचं नाव शक्ती असं आहे, एका अस्त्राचं नाव शतघ्नी असं आहे. कृतघ्नसारखा शब्द आहे. 100 नव्हे 1000 लोकांना एका वेळी मारणारा तो शतघ्नी. आणि ते नसलेले आठवतात का बघा, अश्वत्थाम्यानं फेकलेलं जे ब्रह्मास्त्र होतं, त्यात ब्रह्म अस्त्र हाच शब्द आहे. अशी अस्त्र आणि शस्त्र सज्ज करून तो चालून आला. थोडा अद्भुत रस आहे. पण एकट्याच्या विरुद्ध लढायला तो किती सैन्य घेऊन आला? महाभारतामध्ये 18 अक्षौहिणी सैन्य आहे आणि इथं 17 अक्षौहिणी सैन्य आहे. अधिक काही बोलायला नको. मारायचे कुणाला? जमदग्नीच्या मुलाला. अगोदर 1000 हात, शस्त्रास्त्राची सज्जता आणि चला चतुरंग सेना किती? 17 अक्षौहिणी. आणि गंमत बघा, परशुरामानं या शस्त्र अस्त्राची किंमत केलीच नाही, चतुरंग सेनेची किंमत केलीच नाही, 17 अक्षौहिणीची किंमत केलीच नाही. पण सहस्रार्जुन या नेत्यालाच असं मारलं की बाकीचं सैन्य पळत सुटलं. आता एकटा हा लढायला जेव्हा सहस्रार्जुनापुढे उभा राहतो, तेव्हा मगाशी जसं त्याचं बाह्य रूपाचं वर्णन केलं तसं परशुरामाच्या अंतःरूपाचं वर्णन बघा. परशुराम हा मनाप्रमाणे वेगवान होता. हनुमंताचं वर्णन आठवतं, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठ. मनाप्रमाणे वेगवान होता, वायूप्रमाणे सामर्थ्यवान होता. आणि म्हणून या एकट्या ऋषीपुत्रानं सैन्याला तर पळवूनच लावलं, पण सहस्रार्जुनाचे सुद्धा बाहू तोडायचं काम केलं. पण ते थोडं नंतर. बाहू तोडायच्या आधी सैन्य जरी समजा पळपुट झालं याच्या तेजाला बघून, तरी सहस्रार्जुन हा काही डगमगणारा नव्हता. त्यानं एकट्या परशुरामाला द्विहस्त प्रतिकार करण्यासाठी आपल्या 1000 हाताने 500 धनुष्यबाण तयार केले. सूक्ष्मता बघा. आणि 500 धनुष्यबाणांचा वर्षाव परशुहून येणाऱ्या एका परशुरामावर केला. तेव्हा परशुरामानं परशु जरा बाजूला ठेवला आणि त्याच्या खांद्याला जो धनुष्यबाण होता, त्या एका धनुष्यबाणाच्या एका बाणानं 500 धनुष्यबाणांचे 500 बाण एका क्षणात तोडून टाकले. जरा बिहार चौकांचं किंवा महाभारत आठवतं का बघा. आपण फार पूर्वी पाहिलेलं. त्या महाभारतात असंच घडायचं की काय, छत्री केल्यागत बाण चालले, छत्री असं, आणि एक बाण त्याचा संहार करतो. तसा आहे. आता भागवतकरांना गोष्टी सांगायच्या आहेत, अद्भुत रस सांगायचा आहे, कारण भक्तीला जाणवायचं आहे, याला महत्व आहेच. 500 बाण, 500 धनुष्य, एक धनुष्य एक बाण. तो रामबाणच परशुरामाचा होता. तो रामबाण सुटला आणि हा निशस्त्र झाला. आणि मग संतापलेला परशुराम आला आणि आता त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवला, आपला तीक्ष्ण परशु उचलला आणि सहस्रार्जुनाला कळायच्या आत त्याचे 1000 हात तोडून टाकले. कळायच्या आत. तेव्हा सहस्रार्जुन संतापला. पण 1000 हात तोडले तरी दत्त वरदान असल्यामुळं आणि या लढाईमध्ये अजिंक्य असल्यामुळं तो तशाही स्थितीमध्ये परशुरामाला चालून गेला. त्या परशुरामानं एखादं पर्वताचं शिखर खाली पडावं तसं आपल्या परशुच्या घावानं सहस्रार्जुनाचं मस्तक धराशायी केलं, पृथ्वीवर आडवं पाडलं, मस्तक तुटलं, 1000 हात संपले, सहस्रार्जुनाचा वध झाला. आणि हे बघून सगळं सैन्य पळून गेलं. या सहस्रार्जुनाला 10 पुत्र होते. त्या 10 पुत्रांचे 11 मित्र होते. 10 आणि 11 झाले 19.
त्या 21 नंतर मारायचंय. आणि आमच्याकडे वेगळीच कथा निर्माण झाली आहे की परशुरामानं 21 वेळा मी क्षत्रिय पृथ्वी केली. असं काहीही नाही. हे नंतर तुम्हाला सांगतो, जरा राखून ठेवतो, पण तुमची उत्सुकता जागी व्हावी म्हणून मुद्दाम सांगितलं. 10 + 11 = 21. आणि नंतर सहस्रार्जुन पडल्यानंतर सगळं सैन्य पळत सुटलं. आता नीट ऐका. जमदग्नी पुत्र परशुराम, ज्याचं वर्णन करताना इदं ब्राह्मण इदं क्षात्रम असं वर्णन करतात. कसा आहे परशुराम? अग्रतः चतुरो वेदा, त्याच्या मुखातून 4 वेद प्रकट होतात. पृष्ठतः सशरम धनु, त्यानं पाठीला धनुष्यबाण लावलेला आहे. इदं ब्राह्मण इदं क्षात्रम, हा एक अवतारच असा विलक्षण आहे. पुढं 7वा 8वा आहे पण आधीचा नाही आहे. हा एकच 6वा अवतार असा विलक्षण आहे की त्याच्या ठिकाणी बाहुबल पण आहे आणि तेजोबल, आत्मबल, बुद्धिबल सुद्धा 6व्या अवतारात आहे. ते इंग्लिश शब्द कॉमन, मग सारखंच झालं आणि राम आणि कृष्णामध्ये आलं. पण मत्स्य, पूर्व, वराह, नरसिंह, वामन याच्यात ते नाही. 6व्या अवताराचे वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवूया की तिथं नराचा नारायण आहे. नराचा नारायण आहे. इदं ब्राह्मण इदं क्षात्रम. आता मानवी स्वभावाचा खेळ बघा. जमदग्नीचा पुत्र आला नाही म्हणून ते मोठा पराक्रम केला आणि मग हा पराक्रम करून कामधेनूला तर आणलंच, तो तात्कालिक परिणाम आहे. पण आल्यानंतर त्यानं आपला हा पराक्रम आपल्या मोठ्या 5 भावांना सांगितला, आपल्या वडिलांना सांगितला, आपल्या आईला सांगितला. तिथं म्हटलं नाही आहे पण त्यांच्याकडनं शाबासकी अपेक्षेही, पण शाबासकी तर मिळालीच नाही. आणि जमदग्नी ऋषी वेगळेच बोलले. हे खास लक्षात घेऊया. जमदग्नी ऋषी वेगळेच बोलले. ते म्हणाले, परशुरामा, कामधेनूचं हरण झालं म्हणून ऋषीपुत्र असणारा तू, ऋषी कुलातला तू, तपस्वी तू, शब्दशः ब्रह्मज्ञ म्हणजे ब्राह्मण तू, असा तू आपद्धर्म म्हणून सहस्रार्जुनाची लढाई केलीस, त्याचे 1000 हात तोडलेस. पण हा आपला ऋषींचा धर्म नव्हे. आपद्धर्म म्हणून, आपत्तीतला धर्म म्हणून. तसं महाभारतामध्ये स्पष्टपणे उल्लेख करतात व्यास की समजा जर महायुद्ध सुरू झालं तर 4ही वर्णांनी एकच काम करावं, ते म्हणजे क्षात्र धर्म. हे व्यासांचं वाक्य डॉक्टर पूर्ण सहस्रबुद्धे महाभारतातला धर्म म्हणून आपल्या लक्षात आणतो. जेव्हा परचक्र येतं, जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतो, जेव्हा आमच्या अस्मितेला, आमच्या स्वाभिमानाला, जसा आत्ताच घडलाय, डंख केला जातो, तेव्हा उफाळून उठणं आणि 4ही वर्णांनी एकच वर्ण स्वीकारणं, तो म्हणजे क्षत्रिय अर्जुनाचा मा मनुस्मर युद्धच. पण बघा, ही रोज करायची गोष्ट नाही आहे. परचक्र रोज येत नाही. सकाळ संध्याकाळ स्वाभिमानाला ठेच बसत नाही, बसूच शकत नाही. धर्म शब्द आहे क्षमाशील आहे. ब्रह्मज्ञाचा धर्म, ऋषी कुळाचा धर्म क्षमाशील आहे. गरज होती म्हणून तू सहस्रार्जुनाला वध केलास, नीट ऐका. पण तू केलं काम विष्णूच्या 6व्या अवताराचे कंसात आहे. म्हणून लोकांच्या मध्ये तो पायंडा पडायला नको, ती रूढी व्हायला नको, तो नियम व्हायला नको, नियमाला अपवाद असू दे. म्हणून जमदग्नी ऋषी शाबासकी देण्याचं राहिलं बाजूला. त्याला सांगतात की जे तू केलंस ते चांगलं केलंस, गरज म्हणून केलंस, पण आपण आपल्या ऋषी कुलाचं कर्तव्य चालूच ठेवलं पाहिजे. म्हणून तू आता 1 वर्षभर तपश्चर्या करायला जा आणि तपपूत होऊन तू परत ये. आणि खरोखर जमदग्नीचा मुलगा परशुराम तो ऋषीच होता. कारण आता तो ऋषी म्हणून चिपळूणला बसलेला आहे, तर तो ऋषीच होता. तो ऋषी म्हणून गेला. आता पुढची कथा बघायच्या पूर्वी मला एक प्रश्न
तुमच्या समोर मांडायचं आहे आणि त्याचं जमलं तर उत्तरही द्यायचं आहे की इतकी जमदग्नी स्थितप्रज्ञ, इतकी जमदग्नी सुखदुःखे समेकृत्व असे अशा जमदग्नी ऋषींनी, त्यांचा श्लोकही मला सांगायचा आहे तोही सांगतो, अशा जमदग्नी ऋषींनी नंतर आपली पत्नी रेणुका काही काळ, ते सविस्तर नंतर सांगतो, काही काळ अग्निहोत्रासाठी उशिरा आली म्हणून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. हे कितपत बरोबर आहे? आता हा विचार तुम्ही आता करताय, मीही करतोय. मला सुचलेलं उत्तर एकच आहे की जमदग्नी ऋषी जेव्हा परशुरामाला सांगतायत की अपधर्म म्हणून, तेव्हा त्यांच्या मानवी देहातला सात्विक गुण कळसाला पोचला आणि दुर्दैवानं पत्नीला शिक्षा देताना दुर्दैवानं तामस गुण कळसाला पोचलाय. गीता हे शिकवते की काही झालं तरी तामस गुण कळसाला पोचू देऊ नका. दासबोध आपल्याला हे शिकवतो की सात्विकता वाढली तर धर्म वाढेल. पण एक मान्य करूया, भागवतकार आपल्या समोर मानतायत की अहो जमदग्नी ऋषी जरी असले, 6व्या अवताराचे वडील जरी असले, तरी जोपर्यंत हा मृत्पिंड त्यांच्यापाशी आहे, ते चिन्मय नाही आहेत, ते मृण्मय आहेत, तोपर्यंत सत्व रज तमा त्यांच्या ठिकाणी असणारच. फक्त त्या माणसानं सत्व रज तमातल्या कशाची वाढ करायची हे त्यानं त्यावेळेला ठरवायचं. जमदग्नी चुकले असं आपण नंतर एका त्यावेळी म्हणू, पण हे का घडलं तर गीतेचं उत्तर आहे बघा. मुद्दाम हा श्लोक घरी गेल्यानंतर बघा, पाठ असेल तर प्रश्नच नाही. 18व्या अध्यायामध्ये 40वा श्लोक आहे. न तदस्ति पृथिव्यां वा दिवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. अर्थ असा, न तदस्ति, अवया जगामध्ये कुठंच नाही. कुठं नाही बरं? पृथिव्यां, त्या पृथ्वीवर नाही. दिवी म्हणजे अंतरिक्षात नाही. देवेषु म्हणजे स्वर्गात पण नाही. काय नाही? सत्वं प्रकृतिजैर्मुक्तम. सत्व म्हणजे प्राणी, मनुष्य प्राणी, प्रकृतीच्या पोटी जन्मास आलेला. त्रिभिर्गुणैहि मुक्तः न, 3 गुणांच्या पासून मुक्त असो असं नाही, असू शकत नाही. ही म्हटलं तर वस्तुस्थिती आहे. पण भगवद्गीता तुम्हाला मला आदर्शही दाखवते, अर्जुनाचा स्थितप्रज्ञही दाखवते आणि 18व्या अध्यायामध्ये वास्तवाची पण जाणीव करून देते. हे गीतेचं वैशिष्ट्य आहे. म्हणून गीता म्हणजे जीवन गीता असं आपण ठामपणे म्हणतो. थोडं आपण पुढे गेलो, पण क्षमाशील असायला पाहिजे. हे भागवतकार जमदग्नी ऋषींच्या मुखानं जे सांगतात ते सत्वगुणी माणसाचं लक्षण आहे, यात काही शंका नाही. असं आहे बघा. वयम ही ब्रह्मज्ञ. जमदग्नी ऋषी स्पष्टपणे म्हणताय, अरे आपण ऋषी आहोत. हा शब्द काय? ब्राह्मण. त्यावेळेचा शब्द काय? ब्रह्मज्ञ. आपण ब्रह्मज्ञ आहोत. हे तात, तातचा अर्थ पुत्रा. हे माझ्या मुलात आपण कोण आहोत? आपण ब्रह्मज्ञ, आपण तत्वज्ञ आहोत, आपण ऋषी आहोत, आपण साक्षात कृत धर्म आहोत. आपल्याला ब्रह्म, परमात्मा, उपनिषद हे आपण वास्तव शिकवतो. मग आपलं कर्तव्य काय? नित्य कर्तव्य काय? नियम काय? अपवेया नियम काय? वयम, वयम म्हणजे आम्ही. वयम ही ब्रह्मण्य विसर्ग आहे. स होतो तात. नीट ऐका. क्षमायार्हतां गताः. आपण क्षमाशीलतेकडं गेलं पाहिजे. गताः, क्षमाशील आपण असलं पाहिजे. आणि किती छान आहे बघा. याच्यामुळंच लोके गुरुर्देव. म्हणून तर लोकांमध्ये ब्रह्मज्ञाला किंवा ऋषीला गुरुदेव मानलं जातं.
भागवत इसवी सन पूर्व आहे, 1000 वर्ष आहे. पण समाजानं कुणाला मान द्यावा? एक वारकरी संप्रदाय वाक्य तुम्हाला सांगतो. या महाराष्ट्रामध्ये कधीच राजे रजवाड्यांच्या पालख्या वाहिल्या जात नाहीत. या महाराष्ट्रामध्ये नेहमी आणि नेहमी संतांच्याच पालख्या वाहिल्या जातात. वाखर विचार करा, कोण आमचा आदर्श आहे? ब्रह्मज्ञ. कोण आमचा आदर्श आहे? गुरुदेव. आता हा मान मिळाला तर अधिकार टिकवण्यासाठी क्षमता पण लागते, ते ध्यानामध्ये घ्या. म्हणून मी वर्णाबद्दल बोलतोय, जातीबद्दल बोलत नाहीये, जन्माबद्दल बोलत नाहीये, कर्माबद्दल बोलतोय. कर्माचीच भाषा चालली आहे. ते तात वयम ब्रह्मज्ञ. क्षमाशीलता हा आपला गुण आहे. म्हणून तर लोके गुरुदेव, लोक आपला गुरुदेव म्हणतात. आणि पुढे आहे पारमेष्ठम आगात पदम. पारमेष्ठ म्हणजे परमेष्ठी. बघा, व्यक्ती म्हणजे व्यष्टी, समाज म्हणजे समष्टी, निसर्ग म्हणजे सृष्टी आणि परमात्मा म्हणजे परमेष्ठी. तुम्ही जर ब्रह्मज्ञ असाल, ब्रह्म जाणू इच्छित असाल, तर तुम्हाला पहिले 3 टाकून परमेष्ठी, तुका झाला पांडुरंग, होता येईल. एक साधा श्लोक, पण भागवतकार त्यातून केवढी नीती आपल्याला शिकवत आहे हे लक्षामध्ये येतं. हे मध्ये सांगायचं राहिलं होतं, हे सांगितलं, नियम सांगितला. वर्षभर त्याला तपश्चर्येला पाठवलं आणि शब्द वापरलाय, भागवतकार वापरतायत. परशुराम पाप क्षालनासाठी वर्षभर तपश्चर्येला गेला. विचार करा, वरदान मिळवायला नाही. आता तपश्चर्या कशासाठी करायची असते? प्रल्हादांचा तपश्चर्या कशासाठी गेली? मागायला नाही, पाप क्षालनासाठी वर्षभर तपश्चर्या कर. अशा कालखंडामध्ये एक 5-10 मिनिटे घेऊया. अशा कालखंडामध्ये एक विचित्र आणि विपरीत गोष्ट घडली. कालखंड चाललाय, वर्षभर चाललाय, वर्षभर संपलं, तो परत आला, तर पुढे संदर्भ येणार आहे. दंडक आपला परशुराम परत आला. अशा वेळेत विचित्र गोष्ट घडली. नीट ऐका. माता रेणुका गंगा नदीवर पाणी आणण्यासाठी गेली. जलकुंभ, नदीवर जाऊन पाणी भरून आणणं हे आपल्याकडे होतच. रेणुका आश्रमासाठी, आपल्या संसारासाठी जलकुंभ घेऊन पाणी आणण्यासाठी गंगा नदीच्या काठी गेली. आता भागवतकारांना मानवी भावना नाकारायच्या नाही, फक्त त्या मानवी भावनांचं उन्नयीकरण करायचं. वासना तर नाहीतच, पण मानवी भावना सुद्धा संतुलित राहाव्यात, उच्च स्तरावर जाव्यात, नराचा नारायण व्हावा, असं करायचं. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्रिगुण भावना या शाश्वत आहे. या दृष्टीने ऐका. जेव्हा ती गेली होती ऋषी पत्नी, तिथं गंगा नदीवर गंधर्वांचा राजा चित्रसेन आपल्या राण्यांसह जलक्रीडा करीत असलेला तिनं पाहिला. हे दृश्य तिच्या डोळ्यासमोर आलं आणि क्षणभर का होईना तिच्या मनात प्रपंचासक्ती निर्माण झाली आणि ते दृश्य पाहत काही काळ ती रेंगाळली. पुन्हा सावध झाली, जलकुंभ भरला आणि आपल्या आश्रमाकडे आली. पण हा जो थोडा उशीर झाला, तेवढ्यानं आश्रमामध्ये जे अग्निहोत्र होतं, त्याची आहुती द्यायची होती, काही विधी करायचा होता, जो रेणुकेसह करायचा होता, त्या आहुती द्यायला उशीर झाला. परिणामी एवढ्या अपराधानं जमदग्नी ऋषी मात्र संतापले आणि त्यांनी आपल्या 5 पुत्रांच्याकडे, हा 6वा आहे, 5 पुत्रांच्याकडे बघून उच्चार केला. भागवतकारांची बरोबर म्हणजे म्हटलं तर संताप आणणारे पण शब्द वापरतात. ते मुलांना म्हणाले, या स्त्रीला मारून टाक. मी आधी बोलत नाही, या स्त्रीला मारून टाक. 5ही मुलांनी नकार दिला. मग त्यांनी मोठ्या आशेनं जमदग्नी आपल्या परशुरामाकडे पाहिलं.
परशुराम तरी आपलं ऐकेल असं वाटलं आणि परशुरामानं ऐकलं. त्यानं आपल्या मातेला परशुन धरा वेगळं शीर दिलं. आता तुम्हाला मला प्रश्न पडेल, परशुरामाने बरोबर केलं का? भागवतकार काही उल्लेख करतात, तुम्ही ठरवा काय करायचं ते उल्लेख असे आहेत. वडिलांची इच्छा पुरी करायला तो सरसावला. वडिलांचा क्रोध त्यांना माहिती होता. वडिलांच्या क्रोधाची भीषणता पण त्याला माहिती होती. पण त्याचबरोबर तो भगवंताचा 6वा अवतार असल्यामुळं ही मायेची लीला आहे आणि जमदग्नीचं सामर्थ्य काय आहे वरदान देण्याचं हे माहिती असल्यामुळं असेल. आता भाष्य काही नको, फक्त उल्लेख करूया. परशुरामानं आपल्या वडिलांची आज्ञा मानायचं ठरवलं. पुढचंही सांगतो, म्हणजे घरी जाताना जास्त दुःख आपल्याला नको. तर परशुरामानं ती आज्ञा ऐकली, मारलं गेलं. पण हे सगळं झाल्यानंतर परशुरामानं वडिलांच्याकडे वरदान मागितलं, माझ्या भावानं जिवंत करा, माझ्या आईला जिवंत करा. आणि भागवतकरांची ताकद बघा, आणखीन एक वरदान मागितलं की पुढच्या आयुष्यामध्ये माझ्या आईला आणि माझ्या भावांना मी केलेल्या कृत्याची आठवणच राहायला नको. आणि हे वरदान जमदग्नी ऋषींनी दिलं. आणि लहान मुलांना गोष्ट सांगतो त्याप्रमाणे आनंदी आनंद झाला असं आपण म्हणून थांबूया, बाकीचं नंतर.